अहो काय ग? काय झालंय? नाही काही नाही, असं जरा अस्वस्थ वाटतं. अस्वस्थ का? नाही म्हणजे तुमच्याकडे बघून कळतंय काहीतरी झालंय, पण काय झालंय सांगा मला. सावलीची खूप आठवण येते ग. का कोणास ठाऊक असं वाटते त्या घरात ती एकटी पडत चालली. हो असं काय करताय? एकटी कशी पडेल? सारंग आहे ना तिच्या बरोबर. आणि सारंगचं तिच्यावर किती जीवापाड प्रेम आहे हे आपण स्वतः पाहिलंय, हो की नाही? नाही, सारंगचं तिच्यावर प्रेम आहे यात शंकाच नाही, पण त्याचं त्याच्या आईवर पण तितकंच प्रेम आहे. तिलोत्तमावर तिच्याबद्दल आदर आहे. तो तिचा शब्द कधीही खाली पडू देणार नाही यात शंका नाही. मग त्यात काय वाईट आहे? आईवर प्रेम असणं, आईबद्दल आदर असणं चांगलीच गोष्ट आहे की. चांगलीच गोष्ट आहे. कधी कधी काय आहे ना, एका बाजूला बायकोचं सत्य आणि दुसऱ्या बाजूला आईचा हट्ट, अशा परिस्थितीत गोंधळून जातो ग पुरुष. आता उद्या आई आणि बायको यांच्यामध्ये निवड करायची वेळ आली तर हा सारंग कोणाला चुकतं माप देईल? तो सावलीच्या बाजूने ठाम उभा राहील का आईच्या शब्दाखातर तो सावलीलाच गप्प राहायला सांगेल? हा प्रश्न खूप त्रास देतोय. हे बघा, तुम्ही ना जरा जास्त विचार करताय. बरं तुम्हाला एवढी काळजी वाटते ना सावलीची, तर मग फोन करा तिला. आता कसं फोन करणार? किती वाजले? मग काय झालं? लेकीला फोन करायचं तर वेळ काळ काय पाहिजे? तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही करा फोन, बोला तिच्याशी. लावा फोन, मी आले. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. सारंग सर सुद्धा होते तिथे, त्यांना सुद्धा विचारायला. पण तिने जरी हट्ट धरलेला असला तर तू का तिला प्रोत्साहन देतोस? तुझ्या या अशा आगाऊपणामुळे आपल्या घराचं नेहमी नुकसानच होतं. तू तुझा हट्ट सोडला असतास ना तर विषय एवढा वाढला नसता. हॅलो जगन्नाथजी, काय झालं? एवढं रात्री फोन केला, सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, पण तुझा आवाज असा काय येतोय? काही नाही, सर्दीमुळे येत असेल. खोटं बोलू नका माझ्याशी. काय खोटं बोलले मी? तू आता एकटीच कुठेतरी बसलीस ना, जाणवतंय मला. असू द्या, तुम्ही बोला ना, का कॉल केलेला तुम्ही? काही नाही, आठवण येत होती तुझी, थोडी काळजी वाटली म्हणून फोन केला. सगळं ठीक आहे ना तिकडे? काहीच ठीक नाहीये जगन्नाथजी, मला काहीच कळत नाहीये सारंग सरांना काय झालंय. तुम्हाला सांगू, जेव्हा आमच्या लग्नाला तिलोत्तमा मॅडमचा विरोध होता तेव्हा त्यांचं माझ्यावर प्रेम नसतानाही ते माझ्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले. मग आता आमचं नातं इतकं घट्ट झालंय, मग ते असं का वागतायत? आता जो सगळा गोंधळ झालाय ना, तो त्या प्रेमामुळेच झालाय, लक्षात ठेव. प्रेमामुळे? असं कसं काय, कधी कधी तेच प्रेम आहे ना माणसाला दुबळं करतं. आणि आता तर तो तुमच्या दोघींच्या प्रेमाच्या कात्रीत सापडलाय. एकीकडे आईचं प्रेम, एकीकडे बायकोचं प्रेम. त्याला भीती काय वाटते माहितीये का? जर त्याने तुझी बाजू घेतली ना तर आईवरचं प्रेम कमी झालंय की काय, ती दुखावली जाईल की काय, म्हणून तो असं वागतोय. पण माझी बाजू बरोबर असेल तर प्रेमाची तुलना येतच नाही ना. त्यांनी सत्याची बाजू घ्यायला हवी आहे ना. आणि मी जितकं त्यांना ओळखते, मला माहिती आहे ते सत्याची बाजूच घेणार. मग आता का असं करतायत ते? परिस्थिती प्रत्येक वेळेस एकसारखीच असते असं नाही बाळा. नातेची गणित प्रत्येक वेळेस वेगळी असतात. आईच्या डोळ्यातलं पाणी पुसायला जात असताना बायकोच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही असं नाही बरं का. पण काय होतं, हिम्मत होत नाही त्याची. आतल्यात घुसमटतोय तो. तूही जरा समजून घे. सावली, सावली, मी तुम्हाला नंतर फोन करते. बर. सावली,
मी थोड्या वेळात येते. आई आई कुठे आई कुठे अरे आई काय झालंय काय? अहो अमृता तयार झाली आहे. तिने भरजरी साडी नेसली आहे, दागिने घातलेत आणि ती बारशासाठी तयार झाली अमृता. पण असं कसं? आपण तिला सांगितलं होतं ना बारसं होणार नाही अहो, म्हणून. मी समजावून सांगितलं सुद्धा तिला की असं काही होणार नाहीये. तिने मान्यही केलं होतं. जेवढ्या बायकांना तिने इन्व्हाइट केलं होतं त्यांना फोन करून हेही सांगितलेलं मी की असं काही घडणार नाही हो आमच्या घरी. पण एकदम तिला काय झालं माहिती नाही. ती तयार झाली आणि तिचं वाटतंय की आता बारसं झालंच पाहिजे. तुम्ही सांगा आई कुठे आहे? अरे आई त्या गुरुजींना भेटायला गेली आहे. म्हणजे तिला असं वाटतंय की अमृताची जी मनस्थिती बिघडली आहे त्याला ग्रह कारणीभूत आहेत आणि म्हणून ग्रहमान सुधारण्याकरता काही शांती पूजा करता येईल का ते विचारायला गेली आहे ती. अहो बाबा इथे काय घडते? आई तिथे कुठे गेली? आई असती तर तिने कडक शब्दात तिला समजावून सांगितलं असतं की असं काही घडणार नाहीये बाई. तुम्ही एक करा, आईला फोन करा ना प्लीज प्लीज प्लीज. नाही अरे उचलत नाहीये तिलोत्तमा. माझं काही चुकतंय का रे विठ्ठला? सत्याच्या वाटेवर चालणं हेच खऱ्या आयुष्याचं लक्षण आहे, तुझीच शिकवण आहे ना. मग आता मी जेव्हा सत्यासाठी उभी राहते तेव्हा प्रत्येक जण माझ्यावरच का धावून येतोय? एखाद्या व्यक्तीला भ्रमात ठेवणं हे चुकीचं नाहीये का? हे पाप नाहीये का? कोणालाच कसं कळत नाहीये की वहिनी आता ज्या आनंदात आहेत तो आनंद पुढे जाऊन मोठ्या दुःखात बदलणार आहे. वहिनींना या भ्रमातून बाहेर काढायला सगळेच का घाबरतायत? कोणामध्येच धाडस नाहीये का? जाऊया, आता मीही ठरवलंय की कोणाचीच इच्छा नसेल ना तर मी तरी कसं करू एकट्याने सगळं. आणि असं म्हणतात ना की सत्याची सेवा हीच तुझी सेवा आहे. म्हणूनच मी हे सगळं करत होते, म्हणूनच माझी धडपड चालू होती. पण आता या घरातल्यांना बहिणींच्या कल्पनेतल्या सत्याला सत्य मानायचं असेल तर मीही त्यातच सहभागी होते. माफ कर मला. तूच सांभाळून घे आता सगळं. सावली, सावली, अगं ये ना लवकर, आज माझ्या बाळाचं बारसं आहे ना.